तर ठाकरे गटाची अखेरची घरघर सुरू झाली अशा शब्दात आशिष शेलार यांनी ठाकरे गटावरती निशाणा साधला। तुमचा सडकून पराभव अटळ आहे असं सुद्धा शेलार म्हणाले। तर भाजपमध्येच अंतर्गत टोळी युद्ध सुरू आहे असा आरोप करत संजय राऊतांनी शेलारांवर पलटवार केलाय। पक्षाला संजय राऊत बांधील आहे असं म्हणतात, त्या उभाटाला सुद्धा आताच्या उभाटाला या बांडगुळांना या बांडगुळ पक्षांना दिल्ली सुद्धा भाजपने दाखवली आहे आणि त्यामुळे काहीतरी बदलायचं काहीतरी लिहायचं ही शेवटची घरघर आहे आणि शेवटची घरघर आवाज करतेच। आणि त्यामुळे राऊत साहेब तुम्हाला आमचा सल्ला आहे, छोट्या पक्षाचं छोडा, तुमचा पक्ष एवढा छोटा झाला आहे की आता नॅनो गाडी बुक करा, राष्ट्रीय कार्यकारिणीला तुम्हाला नॅनो गाडी उपयोगी पडेल। ज्यांच्या मनात जे स्वतःच बांडगुळ आहेत, आता बरं हे बांडगुळ कोणाचे आहेत? हे बांडगुळ पवार आणि मिंदे गटाचे बांडगुळ आहेत। ही त्यांना लटकलेला भारतीय जनता पक्ष आहे। स्वतःच्या हिमतीवरती एवढी त्यांची जर भरोसा असता तर असे लहान लहान पक्ष फोडून अशी आघाडी बनवली नसती अपवित्र। हे आशिष शेलार वगैरे काय बोलतात, त्यांच्या पक्षात काय चाललं जरा समजून घ्या। भारतीय जनता पक्षामध्ये सध्या अंतर्गत टोळीयुद्ध सुरू आहे आणि लवकरच त्या टोळीयुद्धाचा भडका